नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेढी या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की गुंतवणूक. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी, काय. तर ह्या गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत आपल्याला आणि ह्या फायद्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ की गुंतवणूक, तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर तुम्ही तुमचे पैसे घालून तुम्ही गुंतवणूक करू शकतात. त्याच्यावर तुम्हाला ती गुंतवणुकीचे ॲप्रिशिएशन नॉर्मल कोर्समध्ये पण होत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्ही ताबा मिळाल्यानंतर तुम्ही ते भाड्याने पण देऊ शकता. भाडं आणि भाडं हे तुम्हाला साधारणपणे अगदी सुरुवातीला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे 4% मिळू शकतं. पण याच्यामध्ये एक आहे की तुमची ही इन्व्हेस्टमेंट, भाड्याचं जे रिटर्न आहे हे ॲप्रॉक्सिमेटली दर वर्षाला 10% वाढतं. म्हणजे तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट आज केली, आणखीन ते भाड्याने दिली, तर आज जे 4% मिळतात ते 15 वर्षाचं आपण गणित लावलं तर 15 वर्षाच्या गणितामध्ये त्यावेळेसची ती इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 60 ते 70% किंवा काही ठिकाणी 80% सुद्धा तुम्हाला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट मिळतो, म्हणजे परतावा मिळतो. आणि मुख्य म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये तुमच्या जमिनी, म्हणजे ती जे काही प्रॉडक्ट आहे, तुम्ही फ्लॅट, दुकान जे काही घ्याल ते, ह्याच्यामधलं त्याचं पण ॲप्रिसिएशन होत असतं. म्हणजे आज जी 1 कोटीला किंमत घेतलेली आहे ती मी तुम्हाला 100% सांगतो, गेला बाजार काही नाही, तुम्हाला 15 वर्षांनी त्याची किंमत 10 कोटी 100% आहे. आणि आज जिथे तुम्हाला त्याच्यावर 50,000 रुपये भाडं मिळतं आहे, तेच भाडं तुम्हाला 15 वर्षांनी जवळजवळ 12-15 लाख रुपयाच्या घरामध्ये, किंवा जास्त पण कमी नाही एवढं भाडं मिळतं आहे तुम्हाला. आणि परत त्या भाड्यावर तुम्हाला रिबेट मिळतं आहे, 30% रिबेट मिळतं भाड्यावर. म्हणजे तुम्ही तो इन्कम फ्रॉम रेंट प्रॉपर्टी दाखवलं तर तुम्हाला 30% रिबेट मिळतो. पण तुम्ही इन्कम फ्रॉम बिझनेस दाखवला तर तो 30% रिबेटच्या वर त्याच्यामध्ये म्हणजे एक्सपेन्सेस दाखवून तुमची प्रॉफिटेबिलिटी कमी करू शकतात तुम्ही. म्हणजे ह्याच्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स तुम्हाला भरपूर मदत करू शकतात. काय, तुमच्या बाकीच्या धंद्याचं स्वरूप बघून ते तुम्हाला मदत करू शकतात. आता इन्व्हेस्टमेंट करताना, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना कशामध्ये रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट करावी. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट तुम्ही काय म्हणतात त्याला, फ्लॅटमध्ये करू शकतात. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट तुम्ही दुकानात करू शकतात. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट तुम्ही लँडमध्ये करू शकतात. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट तुम्ही वेअरहाऊसेसमध्ये करू शकतात. आणि ह्याच्यातनं प्रत्येकमधनं तुम्हाला रिटर्न चांगला मिळतो. तुम्ही आता दुकानं वगैरे घेतली तर दुकानाचं ॲप्रिसिएशन पण फास्ट होतं, दुकानाचं रेंट पण ॲप्रिशिएट खूप फास्ट होतं, त्याच्यावर परतावा खूप असतो, चांगला मिळतो. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, पहिले 4-5 वर्ष तुम्हाला जे भाडं येतं त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे स्वतःचे पैसे घालून तुम्हाला पुढे जावं लागतं, काही खर्च भागवावे लागतात. पण 5-6 वर्षांनी तुम्ही बघितलं तर ते भाडं येतं, ते भाडं तुमचं सगळं, म्हणजे टॅक्सेस सगळं गुंडाळून सगळं काही करता येतं. एक दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात. की याच्यामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतात, ॲप्रिशिएशन पण चांगलं, म्हणजे भाड्याचं रिटर्न मिळतं, प्लस तुमची जागा जी ॲप्रिशिएट होती ती ॲप्रिशिएट होतच असते. आता कुठे इन्व्हेस्टमेंट करावी हा एक वेगळा भाग आहे. आता तुम्ही कुठल्या सिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहात, किती इन्व्हेस्टमेंट करणार आहात, तुम्ही लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट करणार आहात. आता तुम्ही लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट समजा केली तर तुम्हाला जो काही इन्कम मिळतो त्या इन्कममधनं तुमचं रिबेट 30% जातं. त्या 30% रिबेटनंतर तुमचं इंटरेस्ट आणखीन प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते तुम्हाला. काय, ते एक तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. आणि बाकीच्या गोष्टीवर मग तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. तसंच तुमचं बिझनेस इन्कममध्ये दाखवलं तरी ते तसं करता येतं. दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला तसं करता येतं की तुमचा जो तुम्ही समजा दुकान लोनवर घेतलं तर ते इंटरेस्ट कॉस्ट तुम्हाला दाखवायला त्याची तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला रिबेट मिळतं. त्याचं प्रिन्सिपलवर मिळत नाही, पण इन्कम टॅक्सवर 100% रिबेट मिळतं दुकान असलं तर. मग या दुकानाचं तुम्ही काय करणार आहात, याचं तुम्ही म्हणजे त्या दुकानाची इन्व्हेस्टमेंट चांगलीच आहे. फक्त आता इन्व्हेस्टमेंट कुठे करावी हा एक भाग. आता तुमची
लँड घेतली म्हणजे जमीन घेतली, तर जमीन रोडटच असेल तर तिथेसुद्धा लोक भाड्याने घेतात तुमच्याकडनं जमिनी. तुम्ही इंडस्ट्रीयल शेड भाड्याने देऊ शकतात, त्यालासुद्धा सिमिलर नियम आहेत. आज मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीजना इंडस्ट्री लागत असतात. तुम्हाला वेअर हाऊस आहे, आता वेअर हाऊस समजा तुम्ही एखादं कोल्ड स्टोरेज तुम्ही एखाद्या मार्केट यार्डपाशी वगैरे टाकलं कोल्ड स्टोरेज, तर तुम्हाला काय पैसेच फक्त मोजायचे, दुसरं काहीच करायचं नाही. ही म्हणजे तिथे फुलं आहे, फळं आहेत, हे सगळं त्या कोल्ड स्टोरेजमध्ये टोमॅटोसारखी नाशिवंत पदार्थ त्याच्यामध्ये ठेवले जातात. तुम्ही ह्या कोल्ड स्टोरेजसुद्धा तुम्ही कुठे काढतायत, म्हणजे तुम्ही नावाशेवा बंदरावर काढलं किंवा BPTवर काढलं किंवा कुठल्या पोर्टच्या ठिकाणी काढलं जिथून एक्सपोर्ट होतो, तर तिथेसुद्धा तुम्हाला याचा उपयोग होऊ शकतो. ह्या इथे तुम्ही जेव्हा जागा घेतात तर जागेमध्ये तुम्हाला कंटेनर ठेवायलासुद्धा तुम्हाला भाड्याने जागा देता येते, ICD म्हणतात त्याला. तर अशा आणि हे सगळं ॲप्रिशिएट होत राहतं, हे डेप्रिशिएट होत नाही. हां, जाग्यांची किमती कुठे कमी वाढतात ते म्हणजे जिथे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहे तिथे थोडेसे कमी वाढतात. जे वाढतं भाग आहे तिथे चांगले वाढतात, आणखीन ज्या अगदी नवीन भाग आहेत तिथे खूप चांगले वाढतात. त्यामुळे ॲप्रिशिएशनचा एक तो चार्ट आहे आणि तो चार्ट असाच आहे. हां, मंदी आली तेव्हा काय होतं, मंदी आली तेव्हा अगदी असं म्हणजे इंग्लिशमध्ये नोज डाईव्ह म्हणतात, नोज डाईव्ह होत नाहीत बऱ्याच ठिकाणी. आता हां, कुठल्या ठिकाणी आहे तर मग बरीच अशी ठिकाणं आहेत की जिथे स्टॅग्नंट राहतात. म्हणजे आता कुठे इन्व्हेस्टमेंट करतात, तुमची कशी कपॅसिटी त्याप्रमाणे आहे. पण आज खूप चांगली डेस्टिनेशन्स नवीनसुद्धा आलेले आहेत. अहमदाबाद आहे, इंदोर आहे, जयपूर आहे, त्याच्यानंतर तुमच्या हैदराबादच्या आजूबाजूचा भाग आहे, म्हैसूर आहे, म्हणजे बँगलोर सोडून आज ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला. आता नवीन पालघरमध्ये खूप छान इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते. आज एकदम कमी आहे, तुम्ही बघा 15 वर्षांनी त्याची 50-60% किंमत वाढलेली असेल. पालघर डेस्टिनेशन खूप चांगलं आहे, पनवेल डेस्टिनेशन इन्व्हेस्टमेंटसाठी खूप चांगलं आहे. आज 4थी मुंबई तुम्ही पालघरमध्ये काढतायत, एअरपोर्ट येतं आहे, मोठं बंदर येतं आहे. तर आपण मराठी माणसांनी ह्या इथे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजेत. क्लस्टर इन्व्हेस्टमेंट करूयात. 500-500 स्क्वेअर फीटचे प्लॉट घ्या, 1000 स्क्वेअर फीटचे प्लॉट घ्या, तुमच्या खिशाला परवडत आहेत तसे प्लॉट घ्या, फक्त व्यवस्थित दाखवून घ्या. हां, आणि तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे तर तुम्ही आमच्यासारख्या कन्सल्टंटला विचारा, तो तुम्हाला सांगेल कुठे इन्व्हेस्ट करायचे, काय इन्व्हेस्ट करायचे, प्रत्येकाचे प्रोज अँड कॉन्स, त्याचा ड्यू डिलिजन्स देईल तुम्हाला तो. आणि लिगल ड्यू डिलिजन्स तर फारच महत्त्वाचा आहे, तो करायलाच पाहिजे आपल्याला सगळ्यांना. त्याच्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करणं चुकीचं आहे. त्यामुळे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात सुंदर इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट. आज एवढंच. धन्यवाद.